संभाजीनगरमध्ये अतिक्रमण केलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण केलेल्या दुकानांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे। हे अतिक्रमण आता हटवलं जात आहे। थेट आपण हे दृश्यही पाहतोय। थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, अतिक्रमण केलेली ही जी दुकानं आहेत त्यावर आज महापालिकेचा हातोडा। नक्कीच निखिला, छत्रपती संभाजीनगर शहरातला चिकलठाणा मुकुंदवाडी हा परिसर आहे। या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या शेजारी महापालिकेच्या जागेवरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी हे सगळं अतिक्रमण आता महापालिकेच्या वतीनं हटवायला सुरुवात करण्यात आलेली आहे। 50 पेक्षा जास्त ही दुकानं आहेत। आपण बघू शकता की एका रांगेमध्ये हे सगळे दुकानं होते आणि ही सगळी दुकानं पाडण्याचं काम जे आहे ते महापालिकेकडून सुरू आहे। इथले जे व्यावसायिक होते त्यांनी कच्च्या आणि पक्क्या स्वरूपाचं या ठिकाणी हे बांधकाम केलं होतं। हॉटेल्स बांधले होते। पुढच्या साईडला जर आपण तर तिकडे सुद्धा पक्क्या स्वरूपाचे हे सगळे बांधकाम करण्यात आले होते। मात्र ही सगळी बांधकामं जी आहेत ती महापालिकेच्या वतीनं आता हटवली जात आहेत। महापालिकेकडून 10 ते 12 JCB या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि या सगळ्या माध्यमातून जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही सगळी अतिक्रमण हटाव कारवाई सुरू आहे। हे सगळे दुकानं जी आहेत ती पाडून टाकली जात आहेत आणि हा सगळा परिसर जो आहे तो मोकळा केला जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या अनेक दिवसांनंतरची महापालिकेची ही सर्वात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई आहे, जी 10 ते 12 JCBच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त दुकानं जी आहे ती सध्या पाडली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणचा सगळा परिसर महापालिकेकडून रिकामा केला जातोय। निखिला, नक्कीच छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण केलेल्या दुकानांवर या ठिकाणी कारवाई केली जाते। JCBने ही दुकानं या ठिकाणाहून उखडून टाकली जात आहेत। दत्ता, अशा किती दुकानांवर या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही धडक मोहीम जी आहे महापालिकेची अशी सुरू राहणार आहे? नक्कीच निखिला, महानगरपालिकेचा हा सगळा परिसर होता। छत्रपती संभाजीनगर तो जालना जाणारा हा सगळा रस्ता आहे। याच रस्त्याच्या कडेला मुकुंदवाडी परिसरामध्ये हे सगळे दुकानं जे आहे ते सगळे दुकानं बांधण्यात आले होते आणि हा सगळा परिसर जो आहे तो ट्रॅफिक जामसाठी कारणीभूत या ठिकाणी ठरला जात होता। त्यामुळे या ठिकाणी 50 पेक्षा जास्त दुकानं जी आहे ती सगळी महापालिकेच्या वतीनं पाडली जात आहेत। आपण पाठीमागे जर बघितलं तर या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात केलेले आहेत। आपल्यासोबत महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत साहेब आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? ही एक मोठी कारवाई महापालिकेची अनेक दिवसानंतर होती। महापालिकेची कारवाई ऑलरेडी बीड बायपासून सुरू केलं होतं, परंतु दुर्दैवाच्या योगायोग अशी आहे की काल रात्री या ठिकाणी अनधिकृतपणे व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींनी या ठिकाणची एका नितीन संगपाळ अशा व्यक्तीचा चिकन आणि मटनची जे वापरले जाणारे जे हत्यार आहेत ते माणसांवर वापरले, ते नराधामच असे म्हणता येणार आणि अशा गोष्टीला आपण ते कुठलाही श्रेय द्यायचं नाही। म्हणून महापालिका आणि पोलीस या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी संपूर्ण जे अनधिकृत टपऱ्या आहेत, जे रस्त्यावर बसलेले आहेत, त्याला काढून टाकण्याची कारवाई आज आपण सुरू करू। महापालिकेचे आयुक्त होते जी श्रीकांत, हे स्वतः या कारवाईसाठी हजर झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा बघू शकता की आता पक्क्या स्वरूपाची जी दुकानं आहेत ती सुद्धा या ठिकाणी पाडायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं अशा पद्धतीचं या ठिकाणी हे सगळं अतिक्रमण करण्यात आलं होतं आणि हेच अतिक्रमण जे आहे ते पोलिसांच्या मदतीनं महापालिकेकडून सध्या पाडण्यात येत आहे। या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि ही सगळी मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती सुरू आहे। असंख्य दुकानं या ठिकाणी पाडण्यात येत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। 50 पेक्षा ही सगळी जास्त दुकानं होती जे रस्त्यावरती आढळा ठरत होती आणि या ठिकाणी अनेक अनधिकृत कृत्ये जी आहे ती सुद्धा घडत होते। त्यामुळे सुद्धा महापालिका आणि पोलीस प्रशासनाने ही सगळी दुकानं पाडून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून 15 ते 16 JCB या ठिकाणी आता आणण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त दुकानं या ठिकाणी जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे। नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहूया। दत्ता, पुन्हा एकदा येते छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण केलेल्या दुकानांवर ही कारवाई केली जाते। जवळपास 51 दुकानांवर ही कारवाई करण्यात आली आहे। 10 ते 12 JCBच्या सहाय्यानं ही दुकानं अशी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। धन्यवाद दत्ता एकूणच माहितीबद्दल।